नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वीचं ते गणित भाग 2 जे आहे त्याच्यातलं जे तिसरं प्रकरण जे तुम्हाला 10 मार्कासाठी परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे, तर ते प्रकरण आता आपण अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे 100%. बघा, हे जे तिसरं प्रकरण आहे, हे तिसरं प्रकरण किती मार्कासाठी आहे? सरासरी 10 मार्कासाठी आहे. आणि ते पण इतकं सोपं आहे ना प्रकरण हे, की जर तुम्ही करायला घेतलं तर याच्यामध्ये काही थोड्याशाच अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला काय कराव्या लागतात, म्हणजे प्रकर्षाने पाठ करावे लागतात. त्याच्यात एक एकमेव थेरम असा आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे चक्रीय चौकोन, जे तुम्हाला पाठ करावं लागेल. बाकी सगळं सोपं आहे. लक्षात आलं? आता हे 3.1 प्रकरण शिकण्या अगोदर, म्हणजे 3 पॉईंट म्हणजे तिसरं प्रकरण शिकत असताना 3.1 आपण हा सोडवायचा आहे. तो सोडवत असताना तुम्हाला काही मी गोष्टी इथं सांगतो. बघा, दिसतं ना सर्वांना? इथं काय आहे? हा सेंटर पॉईंट म्हणजे केंद्रबिंदू आहे. तर हा केंद्रबिंदू आणि ही काय आहे? त्या वर्तुळाला स्पर्श करणारी काय आहे? स्पर्शिका आहे. म्हणजे एका बिंदूमध्ये जी स्पर्श करते तिला काय म्हणतात? स्पर्शिका म्हणतात. आता बघा, ह्या स्पर्शिकेतून बघा, ह्या स्पर्शिकेला ही जी आपण काढलेली जी आहे, ही त्रिज्या, ही त्रिज्या आणि ही स्पर्शिका यांच्यामध्ये साधारणपणे 90 अंशाचा कोन असतो. किती अंशाचा कोन असतोय? 90 अंशाचा. म्हणजे बघा, आपल्याला इथं आता प्रश्न पहिला विचारलाय CAB. CAB ह्याचं माप किती येणार आहे? तर ह्याचं माप येणार आहे 90 अंश. लक्षात आलं? आणि का, तिने कारण पण विचारलंय. तर त्याचं कारण बघा, इथं वरती आपण ज्यावेळी जाणार आहे, त्याचं कारण इथं लपलेलं आहे. बघा, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. हे जो व्यत्यास आहे, आपण वरती प्रमेय बघूया वाटलंय. हा जो स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आहे, तो त्याला टँजेंट थेरम असं पण म्हणतात. आणि ह्या थेरमचं स्टेटमेंट काय सांगते? समजा एखादा जर वर्तुळ असेल, त्याला 6 सेंटर आहे आणि इथनं स्पर्श करणारी एखादी स्पर्शिका आहे, आणि ती स्पर्शिका आणि त्रिज्या यांच्यामध्ये काय असते? 90 अंशाचा कोन असतोय. हे आम्हाला वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून चालणारी स्पर्शिका तो त्या बिंदूशी जोडणाऱ्या रेषेला लंब, इथं काय म्हणलेलं आहे? लंब. म्हणजे बघा, ही रेषा आणि ही रेषा यांच्यामध्ये काय झालेलं आहे? लंब म्हणजे परपेंडिक्युलर. असं असेल त्यावेळी इथे किती अंशाचा कोन तयार होतोय? 90 अंशाचा. हे या स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कारण पण लिहायचं सांगितलेलं आहे. बघा, पहिल्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे? त्याचं कारण पण लिहायचं. का? इथं तिने विचारलंय की 90 आहे, तर 90 काय? कारण की त्या कारणचं स्टेटमेंट लिहायचं. लक्षात वरती आता मी तुम्हाला दाखवलं होतं ते. दुसरं बघा, सी हा बिंदू ए बी पासून किती अंतरावर आहे? बघा, आता इथं दिलंय त्रिज्या किती आहे? 6. आता ही सी आणि ए ही काय झाली? त्रिज्या. मग त्याचं माप किती येणार आहे? 6. किती आलं हे? 6. मग आता मला सांगा, ए बी या रेषेपासून सी ही रेषा किती अंतरावर आहे? 6 अंतरावर आहे. बरोबर आहे? आणि त्याचं कारण काय आहे? कारण की ही तिची काय आहे? त्या वर्तुळाची त्रिज्या आहे. कारण काय लिहायचं? वर्तुळाची त्रिज्या. आता बघा, पुढे बघा. आता ए बी बरोबर 6. इथनं ए पासून बी पर्यंत किती अंतर आहे? 6 अंतर आहे. तर BCच अंतर काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे जे BC जोडलेलं आहे, मी जोडतो. हे जे BC आहे, त्या BCचं अंतर काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, इथं 90 अंश आहे. मग आपल्याकडं 90 अंश असलं, एखाद्या त्रिकोणामध्ये एखादा कोण 90 अंश असेल, तर आपण काय वापरतोय? पायथागोरस. पायथागोरस काय सांगतोय? 90 अंशाच्या समोरच्या बाजूचा वर्ग म्हणजे कुणाचा? BCचा वर्ग. बघा, मी आता या ठिकाणी ते एक
बरं असं इथेच मी तुम्हाला सोडवून दाखवतो. ते करता. बघा ह्या CBचा वर्ग आपण झूम करू शकतो. ते आपल्याला भरपूर जागा इथं मिळते. इथं जागा आहे बघा. हा आता बघा ह्या लक्षात घ्या ह्या CBचा वर्ग बघा CBचा वर्ग बरोबर ह्या ACचा वर्ग AC किती आहे 6 म्हणजे किती यायचं इथं 6चा वर्ग अधिक इथं पण किती आहे 7 म्हणजे ह्या पण 6चा वर्ग. आता 6चा वर्ग किती येतोय 36 आणि ह्या 6चा वर्ग किती येतोय 36 36 36 किती झालं 36 आणि 36 किती होतंय 72 72 बरोबर काय मिळालं आपल्याला सीबीचा वर्ग बरोबर 72 मिळाला. फक्त आपल्याला काय पाहिजे आहे सीबी पाहिजे आहे. मग हे सीबी काढत असताना बघा सीबी बरोबर हे वर्ग आहे ते तिकडे गेल्या काय होतंय वर्गमूळ होतंय म्हणजे वर्गमुळात 72 बघा या ठिकाणी मी वर्गमुळात 72 घातलेला आहे आणि वर्गमुळात 72 म्हणजे किती बघा लक्षात घ्या बघा पहिला वर्गमूळ 72 ला कितीने भाग जातोय कोणत्या पूर्ण संख्येने भाग जातोय 36 ला म्हणजे 36 गुणिले 2 36 दुनी 72 आता 36 हे कुणाचं वर्गमूळ आहे बघा 36 कुणाचं वर्गमूळ आहे 6चं म्हणजे 36 मधनं म्हणजे या वर्गमुळातनं 36 बाहेर काढलं की किती येत आहे 6 आणि मग आत किती राहतोय आत राहतोय 2 आणि तो या ठिकाणी लिहिलेला आहे म्हणजे सीबीचं जे उत्तर आहे ह्या सीबी किती मिळाला 6 वर्गमुळात 2 तुम्ही इथं पण येऊ शकताय 6 वर्गमुळात 2 ओके त्यामुळे ह्या सीबीचं उत्तर निघालेलं आहे बघा आपल्याला. आता पुढे बघा पुढचा प्रश्न काय विचारलाय तर ABC चे माप किती अंश आहे आणि का आता कुठं आहे AB माप बघा ABC बघा इथं तुम्हाला दिसतोय इथं AB आणि हा वर असणारा C तर ह्यांचं माप आपल्याला काढायचं बघा ही बाजू आणि ही बाजू जर समान असेल तर त्यांच्या समोरच्या पण कोणाचं माप कसं असतंय ह्या कोण आणि हा कोण समान असतो मग 1/90 आहे मग राहिलेले दोन किती मापाचे असणार आहेत तर 45 किती असणार आहे 45 अंश आणि कारण काय आहे 45 अंश असण्यामागचं तर कारण लिहायचं बघा कारण काय लिहायचं 45 45 45 45 45 90 या प्रमेयानुसार त्याचं उत्तर काय येते 45 लक्षात आलं इतका सोपा आहे परीक्षेला विचारतील न विचारतील काही गॅरंटी नाही आहे. चला आपण पुढचा प्रश्न बघूया बघा बघा प्रश्न काय विचारलाय शेजारील आकृतीत केंद्र O असणाऱ्या वर्तुळाच्या बाह्य भागात R या बिंदूपासून काढलेली RM ही RM आणि RN ही स्पर्शिका खंड वर्तुळाला बिंदू M आणि N मध्ये काय करते स्पर्श करते M आणि N मध्ये स्पर्श करते. बघा बाळांनो तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो ज्यावेळी एका बिंदूतून इथे जे एक बिंदू आहे की नाही त्या एका बिंदूतून जर दोन स्पर्शिका काढल्या असतील तर त्या दोन स्पर्शिका कशा असतात
समान लांबीच्या किंवा समान मापाच्या असतात. हा, आता ओ पासून आरचं माप तुम्हाला किती दिलेलं आहे? 10 दिलेलं आहे. किती दिले? 10 दिलेलं आहे. तर आणि वर्तुळाची त्रिज्या बघा, मी इथं त्रिज्या काढतो, इथनं मी इथं असं जॉईन करतो. ही किती आहे वर्तुळाची त्रिज्या? 5 आहे. हा, परत इथनं मी n ला जॉईन करतो, ही किती आहे? 5 आहे. हा, तर बघा आपल्याला उत्तर कशा आहेत? प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढा असं त्यांनी सांगितलं. आता वरती आपण जो थेरम बघितला, त्या थेरम मध्ये काय सांगितलं होतं की ही त्रिज्या आणि ही स्पर्शिका यांच्यामध्ये किती अंशाचं माप असते बाळांनो? 90. ओके, जर त्यांच्यामध्ये जर 90 अंशाचं माप असेल तर 90 अंशाच्या समोरच्या बाजूचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग? ह्या 10चा वर्ग बरोबर. हा, ह्या 5चा वर्ग आणि ही जी आहे mr चा वर्ग. म्हणजे बघा इथे येणार 5चा वर्ग आणि mr ला मी काय म्हणतो? x म्हणतो, अधिक x चा वर्ग. बघा 10चा वर्ग किती येतोय? 100. 10चा वर्ग किती येतोय? 100. हा, आणि या 5चा वर्ग किती येतोय? 25. तर त्यातनं काय करायचा? वजा करायचा. बघा या ठिकाणी 25 वजा केले, मग तुम्हाला काय मिळतंय? इकडं x वर्ग शिल्लक राहिलाय. आता बघा 100तनं 25 गेलं, किती उरलं? 100 वजा 25 75. किती उरतंय? 75 बरोबर x चा वर्ग. आता हे 75 कोणाचा वर्ग आहे का? नाही. मग हे जे वर्ग आहे वर्ग, ते वर्गमूळ इकडे आल्यावर काय की वर्ग आहे, इकडे आल्यावर काय होतंय? वर्गमूळ. म्हणजे वर्गमुळात किती? 75. बरोबर किती राहणार? इकडे काय राहणार आहे? x. आता 75 ला कोणत्या वर्ग संख्येनं भाग जातोय बाळांनो? 25. 25 × 75. हा, मग इथं काय लिहायचं? वर्गमुळात 25 गुणिले 3 आणि हे सगळं काय टाकायचं? वर्गमुळात टाकायचं. बरोबर काय म्हणायचं आहे? इकडे x आहे तसा 25 वर्गमुळातनं बाहेर काढलं, किती येतंय? 25 कोणाचा वर्गमूळ आहे? 5चा. म्हणजे बाहेर किती येणार? 5. आणि आत किती राहतंय? वर्गमुळात 3. बरोबर काय मिळालं तुम्हाला? x. म्हणजे स्पर्शिका खंडाची लांबी x हा म्हणलाय, म्हणजे हा आणि हा हे दोन्ही पण समान आहे म्हणून सांगितले. आणि ते किती मिळालं तुम्हाला? 5 वर्गमुळात 3. लक्षात आलं? हा, या पद्धतीनं हे म्हणजे ह्या पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर झालेलं आहे. आता दुसरा प्रश्न काय विचारलाय? MRO चे माप किती आहे? कुठं आहे MRO? MRO बाळांनो, ह्याच्या अगोदरचं जे आपण प्रकरण शिकलेलं आहे, त्याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये बघा आपण काही एक प्रमेय शिकलोय. 30 60 90 आणि 45 45 90. तर 30 60 90 या प्रमेयामध्ये काय सांगितलं आहे बघा. हा, या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा. कुठल्या प्रश्नाचं? या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा. 30 अंशात समोरील बाजू 30 अंशात समोरील बघा बाजू बरोबर काय त्या 1/, बघा 1/2 गुणिले कर्ण. ओके, आता कर्ण कुठं आहे? तर बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ही 90 आहे. 90च्या पुढची जी बाजू असेल ही, तो काय असतोय? कर्ण असतोय. मग आता एक बघा, ह्यो जर कर्ण असेल, बघा बघा ह्यो कर्ण असेल तर ह्यो कर्ण किती आहे? 10 आहे. तो जर आम्ही या ठिकाणी जर ठेवला म्हणजे 1/2 गुणिले किती घ्यायचा इथं?
10. हा, आणि 2 न 10 भाग गेलं किती येत आहे? 5. म्हणजे 30 अंश समोरील बाजू किती मिळाली तुम्हाला? 5. मग 5 बाजू कुठं आहे? बघा इथं आहे. म्हणजे ही 5 बाजू कोणत्या अँगलच्या? ह्या कोणाच्या समोरची बाजू किती असणार आहे? 5. म्हणजे हा कोण किती असणार आहे बरोबर? 30 अंश. ओके, म्हणजे एम आर ओ बघा, एम इथं आर आणि हा ओ किती अंश असणार आहे? 30 अंश. हा, लक्षात आलं का? आणि त्याचं उत्तर कुठं आहे? तर इथं आहे. पुढे बघा हा बरोबर, एम आर एन बघा, जर हे जर 30 अंश असेल तर हे पण किती अंश असणार आहे? तेवढंच असणार आहे, 30 अंश. मग एम हे आर एन किती अंश येणार आहे? 60 अंश. बघा, हे 30 अंश आणि हे 30 अंश, म्हणजे टोटली किती झाले? हे टोटली सगळा हा कोण कितीचा झाला? 60 अंशाचा. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? 60 अंश. लक्षात आलं बघा. हा, त्या पद्धतीने ही तुम्हाला जी 2 गणित मी सोडवून दिलेली आहेत ती तर तुम्ही वारंवार सराव केला तर तुम्हाला ते अतिशय सोपं जाईल. हा, आता आणखी ही 2 गणित राहिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, आता हे सिद्ध करायला सांगितलेलं आहे तुम्हाला. काय सिद्ध करायला सांगितलंय? तर ही जी रेषा आहे, मधली रेषा, ही याचा कोण दुभाजक आहे हे सिद्ध करायला सांगितलंय. मग ती सिद्ध करत असताना बघा बघा, मी कलर चेंज करतो का? प्रत्येक गणित वेगवेगळ्या आपण कलरनं सोडवले, तुमचे ते लक्षात येईल की कोणतं गणित कोणत्या कलरनं सोडवलेलं आहे. बघा हा, आता ही बाजू समान असते. हा, ही बाजू ही बाजू पण दोन्ही बाजू कशा आहेत? समान आहे. हा, आणि हा कोण आणि इथला हा कोण किती आहे? तर 90 अंश आहे. म्हणजे दोन हे जर आपण ट्रायंगल घेतलं, हे 2 ट्रायंगल घेतलं म्हणजे ट्रायंगल एम ओ आर आणि ट्रायंगल एम ओ सॉरी ओ एन आणि इथला हा आर, हे 2 ट्रायंगल कसे येणार आहेत? 2 ट्रायंगल, हे 2 ट्रायंगल समरूप येणार आहेत. आणि कोणत्या कसोटीनुसार? बाजू कोण बाजू. बघा, मी कसोटी परत सांगतो, कुठली कसोटी आहे? बाजू कोण बाजू. त्या कसोटीनुसार म्हणजे बा ओ बा कसोटीनुसार ते कसं येतात? समरूप येते. लक्षात आलं? मग ते समरूप आलं वाटल्याचे तुम्ही कसोटी लिहितो. कोणती कसोटी? बा ओ बा, या कसोटीनुसार ते समरूप येतात. समरूप आल्यानंतर खाली काय लिहायचं? कोण एम ओ आर, म्हणजे ह्या कोणाला इकडचा कोण म्हणजे एन ओ आर कसा आहे? समान आहे. कारण काय? समरूप त्रिकोणाचे संगत कोण. बघा, मी कारण परत सांगतोय, समरूप त्रिकोणाचे संगत कोण. त्याच पद्धतीनं इथला हा कोण ह्या कोणाला इथला खालचा कोण कोण कसा येणार आहे? समान येणार आहे. मग ते पण कसं लिहायचं? त्याचं पण पुढं कारण म्हणजे लिहायचं एम आर ओ बरोबर एन आर ओ. बघा, मी कसं पद्धती ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने लिहायचं आणि त्याच्या पुढे तुम्ही कारण काय लिहायचं? समरूप त्रिकोणाचे संगत कोण. बघा, ह्या कोणाला हा कोण, ह्या कोणाला हा कोण जर समान येत असतील तर ही जी मधली रेषा आहे, मधली रेषा ती कशाचं काम करते? कोण दुभाजकाची. म्हणून खाली लिहायचं, म्हणून रे ओ आर हा ह्या कोण आणि ह्या कोण यांचा, या दोन्ही कोणाचा काय आहे? कोण दुभाजक आहे, असं खाली लिहायचं. शक्यतो हे प्रश्न परीक्षेला येईल नाही येईल सांगता येत नाही, पण तुम्ही मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने तुम्ही तो लिहायचा. पुढचा बघा, हा अतिशय सोपा प्रश्न. म्हणजे बघा काय आहे, इथं एक वर्तुळ आहे. हा, त्या वर्तुळाला 2 काय आहे? समांतर स्पर्शिका आहेत आणि त्या स्पर्शिकेमध्ये बघा इथं इथून एवढं अंतर किती आहे? 4.5 आहे. हा, तेवढंच अंतर इथून इथं खाली पण आहे. किती आहे? 4.5. कारण ही 2 ही काय आहे? ही वर्तुळाची त्रिज्या आहे. वर्तुळाच्या त्रिज्येचं अंतर कसं असतंय? समान असते. मी हे 4.5 हे 4.5, मी ह्या 2 स्पर्शिकेमधलं अंतर किती असेल? किती आहे ही? तर या 2 स्पर्शिकेमधलं अंतर किती असणार आहे?
4.5 4.5 म्हणजे ह्या दोघांची बघा हा, म्हणजे 4.5 अधिक किती 4.5 ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची किती येते 9 म्हणजे त्यात ह्या दोन स्पर्शिकेमधलं अंतर किती असणार आहे 9 असणार आहे. अशा पद्धतीनं बाळांनो आपला या ठिकाणी हा एक्सरसाइज संपलेला आहे आणि त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. जर काही शंका वाटली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. धन्यवाद मित्रांनो.